महाराष्ट्राचं राजकीय आणि सामाजिक वर्तुळ ढवळून काढणाऱ्या सरपंच संतोष देशमुख हत्येला 2 महिने पूर्ण झाले। गेल्या 2 महिन्यामध्ये या हत्या प्रकरणानं वेगवेगळी वळणं घेतली आणि ही वळणं घेताना अनेक प्रश्न देखील निर्माण झाले। संतोष देशमुखांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार आहे तरी कोण? ज्याप्रमाणे राजकीय आरोप होत आहेत त्यानुसार खरंच धनंजय मुंडेंचा या हत्या प्रकरणाशी संबंध आहे का? फरार कृष्णा आंधळे गेला तरी कुठे? तो जिवंत आहे की नाही? या आणि अशा इतर अनेक अनुत्तरित प्रश्नांचा आढावा घेणारा एबीपी माझाचा हा स्पेशल रिपोर्ट। आम्ही आज त्यांच्यासाठी न्याय मागतोय, कारण की त्यांच्यावर जो अन्याय झालाय, त्यांचे काही चूक नसताना ते आज आमच्यात नाही आहेत, म्हणून आम्ही आज न्याय मागतोय। मी खचून चाललोय, मला दुःख खूप होतंय आणि शालेकरांना घेऊन मला पुढे जायचंय। 9 डिसेंबर 2024 बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली तो दिवस। पण आज या घटनेला 2 महिने उलटले, तरीही या हत्येचा तपास पूर्ण झालेला नाही। भावाची निर्घृणपणे झालेली हत्या, वडिलांचं छत्र हरपलं। आता संपूर्ण देशमुख कुटुंबाची लढाई सुरू आहे, ती न्यायासाठी। आम्ही आज त्यांच्यासाठी न्याय मागतोय, कारण की त्यांच्यावर जो अन्याय झालाय, त्यांचे काही चूक नसताना ते आज आमच्यात नाही आहेत, म्हणून आम्ही आज न्याय मागतोय। आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या आणि जे कोणी आरोपी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा करा। तपास यंत्रणा चांगल्या पद्धतीने काम करतायत। CID SIT आमचं जे दुखणं आहे गावचं, माझं वैयक्तिक, मी पण संतोष दादासोबत खांद्याला खांदा लावून काम करायचो। ह्या केज पोलीस स्टेशननं ह्या घटनेचं कुठलंही गांभीर्य घेतलं नव्हतं आणि हे न गांभीर्य घेतल्यामुळे हे नुकसान झालेलं आहे। तो तपास आम्ही परत एकदा करण्याची मागणी देखील करणार आहोत आणि अपेक्षा एक आहे सगळ्यांकडून की ह्याच्यावर गंभीर शासन झालं पाहिजे आणि ह्याची उपाययोजना लवकरात लवकर केली पाहिजे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत 9 जणांना अटक झाली आहे। त्यापैकी अटकेत असलेल्या सुदर्शन घुले या आरोपीच्या मोबाईल तपासणीसाठी त्याला जेलमधून बाहेर काढण्यात आलं होतं आणि पुन्हा त्याची पोलीस कोठडीत रवानगी झाली। मात्र ताब्यात घेतल्यानंतर लगेचच मोबाईल तपासणी का झाली नाही असा सवाल उपस्थित केला जातोय। पुरावे नष्ट करण्यासाठी तो गायब झालाय, त्याच्याकडे जास्त पुरावे होते का? आणि पुरावे नष्ट केले त्यांनी, ज्यांनी ह्या आरोपींनी 7-8 दिवस पलायन करून सुद्धा पुरावे नष्ट केलेत। आज विष्णू चाटे नावाचा जो व्यक्ती आहे त्याचा मोबाईलचा डाटा रिकव्हर होत नव्हता, झाला म्हणतात, आता माहित नाही। अपहरण, मग अमानुष मारहाण आणि त्यानंतर हत्या। संतोष देशमुखांच्या हत्येचा हा घटनाक्रम। मात्र या हत्येदरम्यान आरोपी कुणाशी काय काय बोलले, देशमुखांच्या हत्येचा कट नेमका कशा प्रकारे शिजला याचा सखोल तपास होणं गरजेचं आहे। हत्येनंतर अनेक दिवस आरोपींचे मोबाईल सुरू होते, पण मुख्य आरोपी असलेल्या विष्णू चाटेचा मोबाईल अद्याप सापडला नसल्यानं तपासाबाबत संशय आणखी बळावलाय। की मी ही घटना घडल्यानंतर 10:30 पर्यंत ह्या सगळ्या आरोपींचे मोबाईल चालू होते। आम्ही वारंवार विनंती करत होतो DYSP साहेबाला, बीडचे PI साहेबांना, ॲडिशनल SP मॅडम तिडके मॅडमला आम्ही सांगत होतो हे नंबर आहेत, कॉल करा, ह्यांना ट्रेस करा, ह्यांना पकडा। ह्यांनी पकडलेलं नाही आहे। आमचं आंदोलन फक्त ह्यांना बंद करायचं होतं की तुम्ही आंदोलन सकाळी करा, आम्हाला वेळ द्या। ते खूप मोठ्या चुका केलेल्या आहेत बेसिकली 4-5 दिवसामध्ये सुरुवातीच्या। ह्यांनी गांभीर्य नव्हतं घेतलं कुठलंच। 13-14 तारखेपर्यंत सगळ्याचे फोन चालू होते ह्या मुख्य आरोपीचे ह्याच्यातल्या, आणि जे घटना घडली होती हे संघटित गुन्हेगारीमध्ये ह्या सगळ्यांचे एकमेकांना कॉल गेलेले आहेत। खंडणीसुद्धा फोनवरून ती धमक्या देण्यात आली आणि चाटेंच्या मोबाईलमध्ये नक्कीच कुणाच तरी रेकॉर्ड असणार आहे, त्याच्यामुळंच तो मोबाईल सापडत नाही। एखादा मोबाईल म्हणजे आरोपी सापडतो, मोबाईल सापडत नाही असा काही विषय असतो। संतोष देशमुखांच्या हत्येत धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराडचा हात असल्याच्या आरोपांचा पुनरुच्चार दमानी यांनीही केला। पण अंजली दमानी यांनी जोरकसपणे मागणी लावून धरली आहे ती धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची। 9 डिसेंबरला एक स्कॉर्पिओ जप्त झाली होती आणि त्या स्कॉर्पिओमधनं 2 मोबाईल देखील जप्त झाले होते। सारखं सांगण्यात आलं की बाबा त्याला डेटा रिकव्हरीसाठी फॉरेन्सिकमध्ये पाठवण्यात आलं आहे, पण आता 2 महिने पूर्ण झालेत, फॉरेन्सिकचा डेटा रिकव्हरी झाली की नाही
तर अजून कळत सुद्धा नाही आहे का. कारण त्याच्यात एका बड्या नेत्याचा फोन कॉल आला होता असं जे काही माध्यमांनी चालवलं होतं, तर त्या नेत्याचं नाव कधी उघड होईल की नाही. देशमुख हत्येनंतर बीडमधल्या गुन्हेगारीचा एक मोठा पटच समोर आला. त्या पटावर पवनचक्की प्रकल्प, अवैध वाळू उपसा, राखेची वाहतूक याच्याशी संबंधित गुन्हेगारीची अनेक प्रकरणं उघड झाली. अनेक हत्या प्रकरणांच्या बंद फाईल्स पुन्हा उघडल्या गेल्या आणि या सगळ्या फाईल्सचं कनेक्शन वाल्मिक कराडशी कसं आहे हे पटवून देण्याचा सुरेश धस पहिल्या दिवसापासून प्रयत्न करतायत. कुणाला सवड षडयंत्र करायचे? अरे स्वतःच तुम्ही हे असले कशाला पोचले? आम्ही पोचले काय? तुम्हीच म्हणत होते ना आका आमचे फार जवळचे. आका कालपर्यंत जवळ होता ना आज कसा लांब झाला? लांब होऊ शकत नाही. आका आणि ते दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. फक्त आता ते फोन बिन मध्ये सापडले नसतील, नाहीतर हे कोणाच्या बळावर झालेलं आहे, कोणाच्या आशीर्वादावर झालंय. देशमुख कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. घरात दुःखाचं वातावरण आहे. 12वीत शिकणाऱ्या देशमुखांच्या मुलीची येत्या 11 तारखेपासून परीक्षा आहे. पण या सगळ्यामुळे तिचं प्रचंड मोठं शैक्षणिक नुकसानही होत आहे. नियोजन म्हणजे आता 11 तारखेला बोर्डची एक्झाम आली आहे. मला ती एक्झाम द्यायची आणि नीटसुद्धा क्रॅक करायची. पण मग अभ्यासात मन लागतात. आमचं मन आता कुठेच लागत नाही आहे. आज 2 महिने झालं आम्हाला पावलोपावली आज माझ्या वडिलांची आठवण येते. हे दुःख आम्ही वारंवार सांगतोय. आज आमच्या कुटुंबामध्ये इतकं दुःख आहे, नाही तर आमच्या गावातच पूर्ण दुःख आहे. आमचं गाव शून्य. आम्ही कोणच या दुःखातून आज सावरू शकलो नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 2 महिने पूर्ण झाले आहेत. तपास CID कडे आहे. मात्र या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये तपासावरती प्रश्नचिन्ह निर्माण होईल अशा अनेक गोष्टी समोर आलेल्या आहेत. या प्रकरणातील प्रमुख आरोपी जरी जेरबंद झाले असले तरी आणखी एक आरोपी मात्र फरार आहे. म्हणूनच जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना शिक्षा होणार नाहीये तोपर्यंत संतोष देशमुख यांना न्याय मिळणार नाही हेच वास्तव आहे. गोविंद शेळके, ABP माझा, बीड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.